नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर युवराज पाटील सर. जसं आम्ही मगाशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरची सुरुवात जशी बेसिक असते त्याप्रमाणे सुरुवात होती. मात्र पुढं प्रत्येकाचा ग्राफ कसा जातो हे प्रत्येकाच्या कामावर डिपेंड असतं. त्याप्रमाणे त्यांचा ग्राफ हा स्वतः कॉन्ट्रॅक्टिंग करणे, त्याच्यानंतर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, मग कमर्शियल, इंडस्ट्रियल असं करत करत तो फायनली बिल्डर डेव्हलपर या वळणावर आला आणि तिथून मात्र तो सगळा सरळ रस्ता होता असं म्हणूया आपण. आणि तो तिथनं वेगात चालू आहे. त्यामुळे कारण अनेक मध्यमवर्गीयांचं जे घराचं स्वप्न असतं ते माझ्या ते फ्लॅट या सिस्टीममुळे पूर्ण होतं. त्याच्यात सुद्धा एक इंजिनियर म्हणून आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून त्यांची फार महत्वाची भूमिका आहे. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं असं, आणि हा शैक्षणिक प्रवास कसा होता सगळा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तसा मूळ सांगलीकरच. पूर्ण 10वी पर्यंत शिक्षण हे माझं सांगलीमध्ये सिटी हायस्कूल या शाळेमध्ये झालं. साधारण 1995 साली मी पासआउट झालो. तिथून पुढचा जो प्रवास होता की 10वी नंतर काय करायचा हा प्रश्न होता आमच्यासमोर. त्यावेळेला आम्ही काही माझे भाऊ ह्या क्षेत्रात होते, आत्तेभाऊ माझे बेळगावचे. तर तेच खरे माझे प्रेरणास्थान असं मला म्हणावं वाटतंय. प्लस माझ्या वडिलांचा ॲक्च्युली बिझनेस नव्हता. ते नोकरीमध्ये होते, सरकारी नोकरीमध्ये होते. पण त्यांनी नोकरी लागायच्या आधी काही काळ कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय केला सांगलीमध्ये. पण त्यांची एक प्रेरणा होती की बाबा आपला ह्या व्यवसायामध्ये काहीतरी पुढं डेव्हलपमेंट व्हावी. तर ह्या दृष्टीनं आम्हाला वडिलांच्याकडून आणि माझ्या भावाकडून एक प्रेरणा मिळाली की इंजिनिअरिंगमध्ये जायचं. म्हणून मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली लठ्ठे पॉलिटेक्निकला, सांगलीमध्येच. लठ्ठे पॉलिटेक्निकमधून बाहेर पडल्यानंतर वाटलं की आता आपण कामाला सुरुवात करावी. पण असं झालं की चांगले मार्क मिळाल्यामुळं सगळ्यांचा फोर्स होता की तो आता डिग्री करायलाच पाहिजे. म्हणून मी पुन्हा डिग्रीला ॲडमिशन घेतली जयसिंगपूरला जे मगदूम कॉलेजला. तिथून मी पासआउट झाल्यानंतर 1 वर्ष पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये, नामांकित कंपनीमध्ये जॉब केला. तिथून आल्यानंतर आपल्याला आपल्या गावातच करिअर करावं ह्या दृष्टीतनं आपले एक रिलेशन्स असतात. ह्या दृष्टीतनं मी सांगलीमध्ये आपण मग नोकरीला जाऊया आणि मग तिथंच आपला व्यवसाय सुरू होईल या दृष्टीकोनातून पुन्हा आलो. मग सांगलीत एक मोहित अँड सन्स म्हणून कंपनी आहे कन्स्ट्रक्शन्समध्ये, कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये. त्यांच्याकडे मी 4 वर्ष जॉब केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करत असताना मला एक माझ्या बहिणीचंच घर सगळ्यात पहिल्यांदा बांधण्यासाठी मिळालं. तर त्याची सुरुवात केल्यानंतर असं झालं की त्या रिलेशनमधून त्यांच्या शेजारचं एक काम मिळालं. असं करत करत ती वाटचाल सुरू झाली माझी स्वतःहून काम करायची. त्यामध्ये जसा हा एक प्रवास फार इंटरेस्टिंग आहे, तसा पुढचा प्रवास ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असतो. तो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरचा, की पहिली साईट आपण जी करतो आयुष्यातली, जी वैयक्तिकरित्या पहिली साईट करतो आणि तेव्हा स्ट्रगल बराच असतो. तेव्हा वेगळे अनुभव येतात, दडपण असतं कधी काम करताना. तर हा प्रवास तुमचा कसा होता आणि पहिल्या साईटचा काय आठवण? बांधकाम क्षेत्रामध्ये आल्यानंतर जेव्हा बंगल्याचं एक काम पहिलं मला मिळालं, त्यावेळेला माझे एक मित्र होते पेंढुरकर म्हणून. ते त्यांचा ज्वेलर्सचा व्यवसाय होता आणि फार त्यांची पण परिस्थिती, म्हणजे ते कारागीर होते, त्यांची पण फार परिस्थिती चांगली होती असं नाही. त्यांनीसुद्धा त्यांच्या काहीतरी एका रिलेटिव्हकडून काही रक्कम घेऊन वगैरे अशा पद्धतीने त्यांनी फंड उभा केले होते आणि ते चांगले मित्र होते आमचे. त्यामुळं मी अगदी कमीत कमी माफक दरामध्ये त्यांचं पहिल्यांदा काम घेतलं. ते काम केल्यानंतर फारसे काही पैसे राहिले नाहीत आम्हाला, पण एक डोक्यात विषय होता की काम पूर्ण करायचं आहे. पैसे नाही मिळाले तरी चालेल, पण अनुभव मिळेल. कारण पहिलं काम होतं आणि जे काम तोट्यात जात नाही आहे एवढंच मला त्यात एक चांगली गोष्ट वाटत होती. म्हणून आम्ही ते काम पूर्ण केलं. पण तिथून पुढचा जो प्रवास होता त्यातनं भरपूर धडे शिकलो आणि त्यातून मग आमचं जे काय कॅल्क्युलेशन्स असतील हे पूर्ण करून आम्ही पुढच्या कामामध्ये आम्हाला कसं त्यातनं चांगला बेनिफिट मिळवता येईल ह्याचा अभ्यास केला. पण त्या एका कामामुळं आम्हाला त्यांच्या रिलेशनमुळं म्हणा खूप कामं मिळत गेली बंगलोची. आणि बरोबर असं झालं की 1 वर्षामध्ये मला माझ्याच एका अजून मित्राची जागा पडून होती सांगलीत गावभाग एरियामध्ये, आणि ती जागा डेव्हलप करायचं मला म्हणजे संधी मिळाली डेव्हलप करण्यासाठी. त्या मित्रानं मला पुण्यातून फोन केला, तो पुण्यात होता, की बाबा अशी अशी माझी जागा आहे आणि तू डेव्हलप करतोस काय. मी तर डेव्हलपर म्हणून कधी पूर्वी काम केलेलं नव्हतं.
आणि माझ्याकडे भांडवल पण नव्हतं. मग त्या मित्रानं मला अशी सपोर्ट केली की जागा माझी आहे आणि तुला बांधकामासाठी सुद्धा जे काही पैसे लागतील ते सुद्धा मीच पुरवतो, तू फक्त बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम कर, तुला लागतील तेवढे पैसे मी पुरवतो आणि ती बिल्डिंग पूर्ण कर. ती बिल्डिंग पूर्ण केल्यानंतर त्या बिल्डिंगचं मार्केटिंगचं काम आणि बांधकामाचं काम संपूर्ण मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर पूर्ण केल्यामुळे मला तो एक बिल्डर म्हणून असल्याचा अनुभव आला. आणि त्यातून अशी एक गोष्ट घडली की तो माझा मित्र आणि आम्ही दोघंही बिल्डर बनलो. त्यामुळे ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्या माझ्या मित्राचा सुद्धा त्यात खूप मोठा रोल आहे की ज्यानं मला आज बिल्डर बनवलं. असा विषय. म्हणजे असं असतात की काही आयुष्यात मित्र असतात चांगले जे आपल्याला बॉडी बिल्डर बनवतात आणि हे बिल्डर आहे ते तुम्ही असं बिल्डर बिल्डिंगचे बिल्डर बनवतात. बरोबर, हा एक प्रवास महत्वाचा आहे. आणि दुसरा तुम्ही म्हणाला तसं की अनुभवाची किंमत काय असते असं, तर त्याच्यात पैसा मिळाला नाही पण अनुभव मिळाला, हे वाक्य फार महत्वाचं. कसं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पैशापेक्षा अनुभव सुद्धा खूप गरजेचा आहे. कारण त्यावेळेला आपल्यावर फारशी जबाबदारी नसते म्हणा. घरात वडील असतात, ते सगळं बघत असतात. आपण जस्ट कॉलेजमधनं बाहेर पडलेलं असते, फ्रेशर असतोय. आपले खूप मोठे त्यात म्हणजे एक हे असते की आपले ध्येय खूप मोठी असतात. पण रिस्क घ्यायची पण तेवढीच तयारी असते त्या काळामध्ये. कारण माग बघायला आपल्याला घर चालवायचं काही अजून जबाबदारी नसते. ज्यावेळेला आपण संसारात जातो, आपल्यावर जबाबदारी वाढत जाते, त्यावेळेची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आणि सुरुवातीच्या काळातली फरक आहे खूप. आता आपण सगळं कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. बरोबर. त्यावेळेला आपण डायरेक्ट रिस्क घेत होतो की काम मिळवायचं आहे, बाकी काही विचार करत नव्हतो आपण त्यावेळेला. पण आता सगळे कॅल्क्युलेटेड रिस्क असतात. त्यामुळे फारसं काय म्हणायचं, रिस्क न घेता जास्तीत जास्त पैसे मिळवता येतात. फक्त ह्यात एकच असतं की प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन परफेक्ट करणं गरजेचं आहे आपल्या व्यवसायामध्ये. कारण रोज नवीन नवीन मटेरियल येत असतं. मटेरियलचे, लेबरचे रेट्स पण वरती खालती होत असतात खूप. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, रिस्क फॅक्टर ह्याचं कॅल्क्युलेशन करूनच आपण काम घेतलं पाहिजे, असं आता मला वाटतं. बरोबर आहे. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे रिस्क असते प्रत्येक गोष्टीतली. तर त्यातलीच आणखीन एक रिस्क बद्दल मी आता बोलणार आहे, ते म्हणजे अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबर यांच्याबरोबर काम करताना सुद्धा एक रिस्क असते, धोका असतो. तर अशा वेळेला तुम्ही कशी त्यांच्याबरोबर काम करता किंवा कशी ती परिस्थिती हाताळता जर साईटवर काही अकुशल कामगार असतील तर? अनस्किल्ड लेबर असेल साईटवरती तर त्याच्यावरती खूप मोठं नियंत्रण ठेवावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं डे टू डे किंवा मिनिट टू मिनिट सुपरविजन करावं लागतं. आमच्याकडं साईटवरती जे टेक्निकल स्टाफ आहे, म्हणजे सुपरवायझर्स आहेत आपल्या साईटवरती, ते सुपरवायझर आम्ही प्रॉपर इंजिनियरच ठेवलेले आहेत. जर का तिथं तुम्ही पुन्हा नॉन टेक्निकल लोकांना सुपरविजन म्हणून ठेवला तर ते कामाची गुणवत्ता ही कधीही सुधारत नाही. डे बाय डे आपण बिघडतच जातो. कारण कसं आहे, टेक्निकल माणसाला बरोबर काय आहे हे माहिती असतं आणि तो त्या पद्धतीने त्याला व्यवस्थित करून घेतो. आणि त्या सुरुवातीपासून त्याला माहिती आहे की आपलं बरोबर काय आणि चूक काय आहे. कारण बिल्डिंगमध्ये प्रत्येक कॉन्क्रीटमध्ये समजा त्याचं प्रपोर्शन असेल, आपण स्टील जेव्हा बांधतो त्याचं बेंडिंग कुठं केलं पाहिजे, त्याची लेंथ काय ठेवली पाहिजे, त्याला लॅपिंग किती दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल माणसाला माहिती असतात. तो अनस्किल्ड लेबरकडून ते करून घेतो. पण त्या अनस्किल्ड लेबरला ऑटोमॅटिकली ह्या स्किल्ड माणसाबरोबर काम केल्यामुळे ट्रेनिंग चांगलं मिळतं आणि पुढच्या साईटवरती त्याला फारसं सांगावं लागत नाही. पण त्या माणसाला सुरुवातीलाच जर का वाईट म्हणजे काही काम करायची सवय लागली, चुकीचं करायची सवय लागली, तर तो पुढे पण कंटिन्यू करतो. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की अनस्किल्ड लेबरला सुपरवायझनसाठी स्किल्ड पर्सन असावा, टेक्निकलच पर्सन असावा, तर त्या कामाची गुणवत्ता सुधारते. बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आता रेसिडेन्शियल बंगलोचं पण काम इनिशियल फेजला केलेलं आहे किंवा आता तुम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सला तुमचे प्रोजेक्ट्स असतील, जरी त्याचं बजेट वेगवेगळं असलं तर तुम्हाला क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन तर सगळीकडे सेम द्यावं लागतं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीची सांगड मग तुम्ही कशी घालता? काय असते, क्वालिटी मध्ये खूप प्रकार आहेत. म्हणजे आपलं पारंपरिक पद्धतीनं जे काम चालू असतं त्यामध्ये आरसीसी, बांधकाम, गिलावा इथपर्यंत सगळ्यांचं काम कॉमनच असतं. त्या कामाच्या क्वालिटीमध्ये जर का आपण कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता व्यवस्थित कॉन्क्रीटचं प्रपोर्शन ठेवणे किंवा बांधकामाचा वळंबा चेक करणे, बांधकामाचं जे काही मॉर्टर वापरतो आपण त्याचं प्रपोर्शन ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकसारख्याच असतात. भले ते बांधकाम कमी बजेटचं असू दे किंवा जास्ती बजेटचं असू दे.
इथून पुढचं जे असते फिनिशिंगचा आयटम, त्यामध्ये आम्ही त्या कस्टमरच्या बजेटप्रमाणे त्यांना वेगवेगळे कोटेशन्स देतो, की कुठल्या प्रकारची किंवा काय रेटची टाईल्स वापरावी, कुठल्या प्रकारचं ग्रॅनाइट वापरायचं, ड्युरेबिलिटीसाठी कोणती गोष्ट चांगली आहे. काही बाजारामध्ये असे प्रोडक्ट आहेत की जे ड्युरेबल पण आहेत आणि स्वस्त पण आहेत, त्याची माहिती आम्ही त्यांना सांगतो. त्यामुळे कसं आहे, प्रत्येकाच्या बजेटचा विचार करून त्यांना कोटेशन दिलं पाहिजे. कस्टमर श्रीमंत आहे किंवा गरीब आहे ह्याच्यापेक्षा पैसे त्याच्या खिशातनच जाणार आहेत, कुठलाही कस्टमर असला तरी. त्या कस्टमरला त्याच्या बजेटमध्ये बसवून देणं हेच आपल्या इंजिनियर लोकांचं स्किल आहे. तर त्या सगळ्यांची एक काय म्हणतात मध्य गाठून आपल्याला त्यांचंही समाधान करणं गरजेचं आहे, आपल्यालाही 2 पैसे मिळवणं गरजेचं आहे. बरोबर. आता एक इंजिनियर म्हणून तुमचं आणखीन एका मुद्द्यावर मला मत हवंय, ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर एक इंजिनियर बिल्डर डेव्हलपर म्हणून कुठले मुद्दे येतात, कुठली क्षेत्र येतात ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे जर सांगलीचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? सांगलीमध्ये मुळात पूर्वीपासून सांगलीची लोक पण खूप तशी सरळ मार्गी आणि शांत आहेत, ॲग्रेसिव्ह नाही आहेत. त्याचा सांगलीला खूप मोठा फटका बसलाय असं मला वाटतंय. कारण सांगलीच्या डेव्हलपमेंटमध्ये तसं बघायला गेलं तर आपले सांगली आणि कोल्हापूर ह्या दोन्ही जी काही गावं आहेत जवळजवळ एकसारखीच मोठी व्हायला लागलीत. पण आज बघायला गेलं तर एक 20 वर्षापूर्वीच्या मागचं कोल्हापूर आणि सांगली ह्यात खूप मोठा बदल झालाय. म्हणजे कोल्हापूरमध्ये झपाट्यानं नवीन नवीन प्रोजेक्ट्स यायला लागलेत, रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात. त्या पद्धतीनं सांगलीत दिसत नाहीये. त्याची 2 कारणं आहेत अशी की मे बी सांगलीला चांगला नेता मिळाला नाही असं पण म्हणू शकतो आपण, किंवा इथून कोणी आपला नेता वरच्या लेवलपर्यंत जाऊन त्याच्यावरती जे काही काम केलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे मूळ गटारी, रस्ते, ड्रेनेज हेच सुविधा अजून सांगलीमध्ये पुऱ्या नाही आहेत, अपुऱ्या आहेत. त्याच्याबरोबर IT सेक्टर तर सांगलीत यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. ते सुद्धा अजून काही वर्ष येईल असं दिसत नाही आहे. कारण सांगलीमध्ये आलेल्या माणसाला आल्यानंतर एज्युकेशन आणि प्लस अर्निंग ह्या दोन्ही गोष्टी एका जागेलाच मिळाल्या बाहेरनं आलेल्या माणसाला तर तो इथं टिकेल. जसं आज पुण्यात शिकायला गेलेला मुलगा तिथंच नोकरी करतोय आणि तिथंच सेटल होतोय, तिथंच घर घेतोय, अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे सांगलीमध्ये, तरच सांगलीचा विकास होईल असं मला वाटतं. तुम्ही फार महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला की अजून इथं बेसिक प्रश्न सुटले नाहीये तर तिथं आपण अजून विकासाबद्दल काय बोलणार. तर पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत या सगळ्यासाठी आणि या चालना गती दिली पाहिजे याला? आज आता आपल्या सध्याच्या चालू असलेल्या घडामोडीमध्ये एक मी गोष्ट अशी सांगतो तुम्हाला सांगलीची, की बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. आम्ही सुद्धा बघतोय ह्याच्यावरती मीडियामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आहे. रस्त्यांची कामं अशा ठिकाणी चालू आहेत की जिथं गरज नाही आहे. मुळात आपल्याला जिथं गरज आहे तिथं पोचून त्या गरजेनुसार तिथं सुविधा शासनानं दिल्या पाहिजेत लोकांना. त्यामुळं तिथली तो एरिया जो आहे, कुठलाही एरिया असेल सांगलीतला, त्या एरियामधल्या लोकांना त्याचा फायदा होण्यासाठी शासनानं पण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या लोकांच्या एका कुठल्या तरी एक प्रतिनिधी असा पाहिजे, लोकप्रतिनिधी, की जो शासनापर्यंत ह्या सगळ्या मेसेजेस पोहोचवला पाहिजे. तर आता सध्याच्या काळात जे काही प्रशासक आता असल्यामुळे, कुठलाही नगरसेवक किंवा नेता नसल्यामुळे सांगलीमध्ये मनमानी कारभार चालू आहे. तर ह्या गोष्टीला सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की इलेक्शन्स व्हायला पाहिजेत आणि इलेक्शन झाल्यानंतर नगरसेवक यायला पाहिजेत. बरोबर. तरच एक विकास होईल. बरोबर. दुसरा आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणजे आता सध्याच्या माझं जे काम चालू आहे त्यालाच मी एक आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणतो. सांगलीचे एक महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, तिचं तुम्ही नाव ऐकलं असाल, तर सध्याला मी त्यांचा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टाईप प्रोजेक्ट हँडल करतोय, बघतोय. तर तोच माझा एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून हे आम्हाला काम दिलं, ही आमची अचिव्हमेंट आहे असं मी समजतो. त्यामध्ये मग काय विशेषता आहे त्या प्रोजेक्टमध्ये? सांगलीमध्ये ॲक्च्युली आता आल्यानंतर त्यांना स्वतःचं एक प्रायव्हेट प्रॅक्टिस ग्राउंड नव्हतं. कारण त्यांना आल्यानंतर इथं थोडीशी प्रायव्हसी मिळणं गरजेचं आहे, कारण ते आता सेलिब्रिटी आहेत. तर त्यांना एक छोटंसं प्रॅक्टिस ग्राउंड आहे, प्लस त्यांची जिम वर्कआउट करण्यासाठी.
प्लेग्राऊंड बरोबर जिम हे गरजेचं असतं आणि एक छोटासा विला अशा पद्धतीचा तो संपूर्ण प्रोजेक्ट आहे. वा. तर तो आता लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर वाटचाल आहे. मार्गावरती आहे. क्या बात. साधारण एक 3-4 महिन्यात काम संपेल. दुसरं आता कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा फॅक्टर अतिशय महत्वाचा असतो. बरोबर. तर तो सिलेक्ट करताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलच्या बाबतीत सर्वात महत्वाचं सगळेजण जे बघतात ते टेन्साईल स्ट्रेंथच हम्म. बघतात, अदरवाईज काही नसतं. आणि मग दुसरा फॅक्टर असतो रेट. हो. बऱ्याच लोकांना असं झालंय की यांनी वापरलंय म्हणून आपण वापरायचं, त्यांनी वापरलंय म्हणून वापरायचं. पण ह्याच्यापेक्षा प्रत्येक पॅरामीटरचे आपण थोडंसं सर्वे केला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे आज जर का आयकॉन स्टीलचाच मुद्दा घेतला तर आता आम्ही आमच्या साईटवरती वापरतोय. त्याची गुणवत्ता इतर जर का स्टील बरोबर आम्ही कम्पेअर करायला गेलो तर हे स्टील आम्हाला वापरताना असं जाणवते की टेन्साईल स्ट्रेंथ चांगली आहे. प्लस तुम्ही जे म्हणताय की रेटच्या बाबतीत पण रिझनेबल आहेत. कारण आज कुठल्याही स्टीलचं कम्पेअर करायला गेलं तर टाटा आणि जिंदाल बरोबर लोक कम्पेअर करतात. त्यावेळेला त्याचे रेट्स खूप हाय आहेत. मग बरेचसे कस्टमर असे असतात की ज्यांना तेच स्टील पाहिजे आहे. मग त्यावेळेला त्याची गुणवत्ता नक्कीच चांगली आहे. आम्ही कधी त्याला नाव ठेवणार नाही. स्टील कुठलंही घ्या पण पहिल्यांदा त्याची तपासणी करून घ्या, प्रॉपर त्याचं लॅबमध्ये नेऊन टेस्टिंग करून घ्या असं आम्ही कस्टमरना सांगत असतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का आजपर्यंत? हो, माझ्या तर जवळजवळ 3 ते 4 प्रोजेक्टवरती मी आयकॉन स्टील वापरलेलं आहे. त्याची क्वालिटीमध्येही मला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. प्लस रेटच्या बाबतीत सुद्धा कॉम्पिटिटिव्ह रेट आहेत की ज्यामुळं कस्टमरच्या खिशाला सुद्धा काही फारसा फटका बसत नाही. त्यामुळं तुमचे रेट्स जे आयकॉन स्टीलचे आहेत ते कम्पॅरेटिव्हली मार्केटमध्ये जे चालू असलेल्यापेक्षा फार काही जास्त किंवा फार कमी आहेत असं म्हणता येणार नाही. योग्य रेट आहेत. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या क्षेत्रात जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत ज्यांचं पहिलं पाऊल आहे आणि ज्यांना तुमच्यासारखीच वाटचाल करून स्वतः बिल्डर डेव्हलपर व्हायचे भविष्यात, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल यशाचा? सगळ्यात महत्वाचं कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना, कुठल्याही क्षेत्रात बिल्डर किंवा डेव्हलपर म्हणूनच असं नव्हे, कॉन्ट्रॅक्टर म्हणून असंच नव्हे, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना त्याच्या कामासाठी खूप मोठा अनुभव असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचं काम करत असताना ॲज अ बिल्डर म्हणून काम करत असताना तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काही वर्ष, किमान माझं असं म्हणणं आहे की 4 ते 5 वर्षाचा अनुभव घ्यावा आणि मगच ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी ह्यात उडी घेतली पाहिजे असं मला वाटते. कारण आता खूप मोठे म्हणजे एक अशा घटना घडतायत की आल्या नवीन मुलांना उत्साह असतो खूप. 1 वर्ष हौशीनं काम करतात. पण लक्षात येते की आपली काय इथं डाळ शिजत नाही आहे. परत गाव सोडून मग पुण्याला, मुंबईला कुठेतरी मोठ्या सिटीमध्ये जाऊन जॉब करतात. तर ज्यांना बिझनेसमध्ये उतरायचं आहे तर माझा असं त्यांना सल्ला आहे की त्यांनी चांगला अनुभव घ्यावा, चांगल्या ठिकाणी अनुभव घ्यावा, यशस्वी माणसाकडे अनुभव घ्यावा आणि मगच व्यवसायात उतरावं. क्या बात. तर ते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर युवराज पाटील सर, आणि त्यांनी जाता फार महत्वाचा सल्ला सांगितला, तो म्हणजे फक्त अनुभव घ्या नाही, तो चांगल्या आणि काय म्हणतो आपण टेक्निकल माणसाकडे अनुभव घ्या. कारण त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमच्या स्वतःच्या यशाची वास्तू पुढे बांधणार आहे. त्यामुळे त्यासाठी पाया मजबूत असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.